द्या ना प्लीज. काही अडथळे निर्माण होत असत. एखादं मॅच म्हटलं, एखादं लीग म्हटलं तर तुमचे एक्स्ट्रा प्लेयर असायला हवेत, जेणेकरून चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचा सपोर्टिंग स्टाफला खूप चांगलं ऐकायला मिळेल तुमच्या खेळाडूंबद्दल. वंजारी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी पिंपळे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. सोबतच आपण बघितलं तर उपाध्यक्ष आपण बघतात निखिल संके यांना. सचिनजी वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत. आपण बघू शकताय तर चांगलं वक्तृत्व सुद्धा त्यांचं नेहमीच पाहायला मिळालं. आमच्यासोबत मला वाटतं निखिलचे संके सर जोडले जातील आता या मॅच करता. आदरणीय घनश्याम पिंपळे सर सुद्धा दाखल झालेत. पंकज पाटील यांचा सुद्धा नेहमीच सपोर्ट राहिला. सुबोधजी संखे यांचा सुद्धा सपोर्ट राहिला. चिराग संखे आमचे मित्र हे सुद्धा इथे दाखल झालेत. वेलकम चिराग. अनुप पाटील यांना सुद्धा आपण बघतायत. कुंदन संखे हे सुद्धा या वेळेला उपस्थित होत आहेत. वेलकम एव्हरीबडी. विवेक पिंपळे यांचं सुद्धा आगमन झालं. भूपेंद्र संखे यांना सुद्धा आपण बघतायत. मानस पिंपळे हे सुद्धा या वेळेला उपस्थित होत आहेत. सर्वांचंच आम्ही स्वागत. सचिन पिंपळे सरांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मॅचला सुरुवात झालेली आहे आणि आमचे स्कोरर या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर 1. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय पाहायला मिळाला प्रयास पॅन्थर्स या टीमचा. आता स्ट्रायकिंगकडे मॉन्टी आहे. स्कोर ऑफ द विकेट कायचं होतं. जोरदार अपील, पंचांनी अपील पटाळून लावलं. हा डॉट बॉल. तुषारची संख्या आपण बघतायत. या षटकानंतर तुषारजी आपण स्वागत करूया. प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान देण्याचं काम तुषारची संख्या हे नेहमीच करत असत. अरुण सरांना आपण बघतोय. ऑफ ड्राईव्ह ताकदीचा वापर केलाय. मिड ऑफच्या वरून कायचं होतं बघितलं आपण. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. याचबरोबर या वेळेला बॅटरला मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या झाली आहे 3. स्कोर इज 3. सेंट पंजा रॉयल्स टीम विकेट पाटील संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी 2 धावा मिळतील यात काही शंका नाही. 2 धावा पाहून पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत त्या 6 धावा. स्कोर इज 6. 6 धावा बिनबाद. सर्व पाहुण्या मंडळींना माझी विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये या. आणि आमचे या षटकानंतर tenniscricket.in चे कॅमेरामॅन थेट अतिथी कक्षाच्या दिशेने या ठिकाणी सर्व अतिथींना दाखवतील. येथे आपण सन्मान करणार आहोत. वंजारी प्रीमियर लीग पालघरमध्ये नेहमीच आपण बघतोय आणि त्यांचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विद्यमान अध्यक्ष आणि एंटायर टीम संपूर्ण टीमचा आपण एकदाच सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पंकज भाऊ वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. डाऊन द लेग व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली ती 7 धावा. पाहुण्या मंडळींच्या माहिती करता प्रयास पॅन्थर आणि सिर्फ एंजॉय रॉयल्स या दोघांमध्ये हा सामना सुरू आहे. टॉस जिंकलाय सिर्फ एंजॉय रॉयल्स. प्रयास पॅन्थर्स टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आडव्या बॅटचा वापर या ठिकाणी होतोय. 2 धावा बॅटिंग करणार, 1 धाव बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात. धावसंख्या झाली ती 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अजूनही संपण्याचं काही नाव घेत नाही. पहिल्या षटकात 1 बॉल शिल्लक आहे.
थँक्यू. चला षटक संपले. भूपेंद्र संके सरांना सुद्धा आपण बघितलं. टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामॅन या ठिकाणी सर्व दृश्य ही कैद करतायत. इथे यथोचित सन्मान करतोय कॅमेरामॅन. तुषारची संख्ये आणि त्याचबरोबर अरुणची संख्ये एकत्रित हा सन्मान केला जातो. वंजारी प्रीमियर लीगचे आयोजन करते या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन भाऊ आहेत, सोबतच आपण बघताय ते संपूर्ण टीम या ठिकाणी आहेत. या टीमचा सन्मान होतो. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती फार महत्वाची होती आणि आपण उपस्थित राहिलात. चांगला सपोर्ट असतो आपला प्रत्येकाचा. तुषारची संख्ये आणि मित्र परिवार मॅनेजमेंट टीम यांच्याद्वारे हा सन्मान होतो. सचिन भाऊ, काय म्हणाल? आपल्या सर्वांचा सन्मान झाला या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम मी पूर्ण मुंबईवासियांचे आभार मानेन की आपण अत्यंत सुदृढ पद्धतीने या स्पर्धा आयोजित करत आहात आणि या स्पर्धेसाठी खास करून वंजारी प्रीमियर लीगच्या पूर्ण कमिटीला इथे आमंत्रित केलं आणि आज आम्ही खरोखरच धन्य झालो की आमचा समाज किती प्रगत आहे हे आम्ही नेहमीच म्हणत आलेलो आहोत. मुंबई ही जशी आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे तसंच आमच्या समाजाचा एक भाग म्हणून मुंबईवासीय वंजारी समाज हा आमच्या समाजाची एक आर्थिक मजबूत बाजू आहे आणि नक्कीच ती वाढतच राहील. आणि हा आमचा असंच प्रेम एकमेकांवरती सतत वर्षाव करत राहील. आणि सर्वांना एकदा मी आमच्या VPL तर्फे आणि वंजारी समाजातर्फे खेळासाठी, उत्तम खेळासाठी, उत्तम हेल्थसाठी शुभेच्छा देतोय. आणि मला इथे आमंत्रित केलं, आमच्या कमिटीला आमंत्रित केल्याबद्दल मुंबईवासीय वंजारी समाजाचे आभार मानत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सुबोध भाऊ, सचिन भाऊ, भूपेंद्रजी संके सर, मनापासून आपल्या सर्वांचा आभार. चिराग संके यांचा सुद्धा मनापासून आभार असेल. आणि आज संपूर्ण दिवस या ठिकाणी ते सर्वजण राहतील अशी अपेक्षा करूया. याच्यानंतर मॅच जे असेल त्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत. या मॅचच्या दिशेने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिल्प एन्जॉय रॉयल्स टीमचे खेळाडू. किती स्कोर झालाय ती माहिती देऊया. धावसंख्या 11 झाली आहे. धावफलकावर धाबा आहेत त्या 11 धाबा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि 4 चेंडू टाकून चालत या षटक क्रमांक 2 मध्ये. एका वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करताना गोलंदाज व्हाईट बॉल टाकतोय. अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा झाल्या आहेत त्या 12 धाबा. प्रयास पॅन्थर्स आणि शिल्प एन्जॉय रॉयल्स या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. शिल्प एन्जॉय रॉयल्स टीम सध्या बॅटिंग करतोय. स्कोर ऑफ द विकेट, क्रॅकिंग स्ट्रोक पाठवून दिले फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. दणदण करे चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL सौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धाबा झाले आहेत त्या 16 धाबा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झाले. 16 धाबा. बिनबाद नाबाद चांगली दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली. पुन्हा काही महिला भगिनी इथे दाखल झालेत त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. स्पर्धा ही मानाची, स्पर्धा ही अभिमानाची, स्पर्धा ही सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आपल्या समाजातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी ही मोठी स्पर्धा आहे. आपला समाजाचं एकीकरण, एकवटता, एकी कशी टिकून राहील हा सुद्धा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. पुन्हा स्कोर ऑफ द विकेट, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL सौकार. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा बिनबाद नाबाद. चांगली सुरुवात झाली फलंदाजी करणाऱ्या टीमची
आणि त्याच्यानंतर पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. आहेत चांगला सपोर्ट महिला भगिनींचा राहिला. जास्त वेळ इथे खर्च होतो कारण 2 षटकांकरता तुम्ही आतापर्यंत 11 मिनिटांचा वेळ घेतलाय. 5 षटकांकरता 25 मिनिटांचा अवधी दिलाय. 6 षटक तुम्हाला वेळेनुसारच पूर्ण करावी लागतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज देव आलाय. देवचा पहिलाच बॉल वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळाली. धावा वाढत चालत. नियंत्रण हे फार महत्वाचं असतं. मोठूपणा थांबवण्याकरता खाण्यावर नियंत्रण पाहिजे. मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर नियंत्रण पाहिजे आणि गोलंदाजी मार्गावर असताना गोलंदाजीवर नियंत्रण पाहिजे. पुन्हा नियंत्रण सुटलं. एकावर एक फ्री. एक धाव पुन्हा जोडली जाते संघाच्या धाव संख्येमध्ये. धावा झाल्यात तर 22 धावा. आता ठरवले गोलंदाजाने की बाजू बदलावी लागेल. त्यानुसार तो आता बाजू बदलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड खुलं केलं आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. 2 धावा मिळतील. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला आली. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा झाल्या ते 24 धावा. चांगली सुरुवात होतोय. आपली ताकद, आपली हुकूमत, आपली दहशत दाखवताना हे खेळाडू दिसत आहेत. जबाबदारी स्वीकारली. स्ट्रायकिंगकडे बॅटर रोहन स्ट्रायकिंगकडे आहे. व्हाईट बॉल. रोहन आणि त्याच्या सोबत आपण बघतोय मॉन्टी या खेळाडूला. रोहन आणि मॉन्टी चांगली भागीदारी करत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एक नवीन ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. सरळ बॅटने खेळलं जाते. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. VPL 4. योग्य दिशेने योग्य टायमिंग सोबत खेळत असताना बॅटरला आपण पाहिलं. धावसंख्या पोहोचली आता 29 वर. 29. बघितलं आपण वीरेंद्र सेहवाग स्टाईल पद्धतीने हा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने स्पंच करायचा होता. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 2 धावेची पुढे जाताना धावा झाल्या ते 31. भागीदारी तोडण्याकरता रणनीती ही फार महत्वाची आहे. काही योग्य रणनीतीने खेळ होईल का फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. प्रयास पॅंथर टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन कुणालने. हाफ ट्रॅकर डाऊन द लेग. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा रोखण्याकरता नियोजन हवं. कॉन्सन्ट्रेशन, कंट्रोल, गोलंदाजी पाहायला मिळेल का. कारण मनावर या वेळेला ताबा पाहिजे. मनामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त दुसरे विचार येऊन चालणार नाही. यावेळेला चांगली लाईन आणि लेंथ पकडली होती. 1 धाव तर मिळाली. लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्या पोहोचली 32 वर. तर 33 धावा झाल्या. 33. षटक क्रमांक 30 सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा जर विचार केला 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 33 धावा. 11 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल फलंदाजी करणाऱ्या सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमची. हो स्विंग अँड मिस. पंच करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही.
यावेळेला गोलंदाजाने बॅटरला ओळखलं, त्याच्या हालचाली ओळखूनच चेंडू टाकलाय. डॉट बॉल. धावसंख्या 33. शेवटचा एक बॉल तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 3 षटकांकरता 17 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. ऑफ स्टंबर शफल क्रॉस होऊन कायचं होतं. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये जेल ड्रॉप. एकदा माली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमची धावसंख्या झाली 35 धाबा. बिनबाद नाबाद 35. बघूया अजून 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ होईल फिल्डिंग करणाऱ्या प्रयास पॅन्थर्स टीमचा. तत्पूर्वी ओरकुट बॉईज आणि उर्वी फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहतील. टॉस आपण करणार आहोत काही वेळातच. आजच्या शेड्यूल मधील सध्या हा 4था मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. गोलंदाजी मार्गावर आता नव्याने सुरुवात करण्याकरता गोलंदाज येत आहेत त्या ठिकाणी. बॉलर्स नेम कोस्तुभ. और पिच बॉल इन दी एअर. चेंडू हवेत होता. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळाली कोस्तुभला. डावपेच आखलेत. विकेट घेण्याकरता डावपेच अजूनही स्पष्ट दिसत नाही फिल्डिंग करणाऱ्या प्रयास पॅन्थर्स या टीमचे. पॅन्थरचे प्रयास कमी पडतात. ऑफ स्टंबर शफल क्रॉस झाला आणि इथे प्रयास आता पूर्णपणे केले. तुफा उद्ध्वस्त. सेलिब्रेशन बघा. एक्शन बघा. विकेटचं पतन झालं. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद. धाव संख्या 35. 35 for 1. 36 for 1. 36 वर 1. नवीन फलंदाज आता अल्लाद आलाय खेळण्याकरता. अल्लाद. न्यू बॅटर इन मिस्टर अल्लाद. गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर कौस्तुभने सफलता मिळवून दिली. सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण भारतभर. ओहो, सरळ खेळले होते. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगला एफर्ट्स दिलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 1 धाव तर मिळाली अल्लादला. एका धावेनिशी अल्लादने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 37. 37 वर 1. षटक क्रमांक 4 सुरू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने जास्त वेळ खर्च केलाय. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने खेळलं जातं. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगले फिल्डिंग. 2 धावा मिळतील. तिसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि सहजगत्या या 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. आपण बघतायत मुंबई वंजारी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये चांगला खेळ होतोय. फलंदाजी करताना आता 40 धाबा झालेत सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमच्या. 40 for 1. 40 वर 1. रिव्हर्स खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि हा मोठा अपघात झालाय. परत जावं लागेल एका बॅटरला. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर.
40 धाबा 40-42. रोहन चांगली फलंदाजी करत होता आणि रोहन बाद झाला. एका वरिष्ठ खेळाडू म्हणून रोहनकडे पाहिलं जायचं. आता नवीन बॅटर खेळण्याकरता पुढे गेलाय. बघूया आता फलंदाज कोण आहे नव्याने गेलेला. आडव्या बॅटचा वापर केलाय. इन टू द गॅप, थ्रू द कव्हर, मिळतील धावा 4. आलाय VPL चौकार. नवीन गेलेला बॅटरच्या बॅट मधून चौकार आला, परंतु नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही. बॅटिंग करणाऱ्या एक टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ना प्लीज. मंदार 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 नवीन बॅटर खेळण्याकरता गेलाय. धावसंख्येमध्ये काय फरक पडलाय? 44. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 44-44. 11च्या सरासरीने या धाबा जमा झालेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. वैभव गोलंदाजी मार्गावर आलाय. हा डॉट बॉल वैभवने टाकलाय. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे. जी वेळ दिली होती ती वेळ या ठिकाणी जवळजवळ जास्त वेळ खर्च झाला. पुढे येऊन खेचलं जातं या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फुटबॉल पट्टू जसं फुटबॉल खेळत आहेत तसं हे दृश्य पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या. धावसंख्या 45. 2 गडी बाद 45 धाबा 45-42. इनसाइड आउट करून खेळलेत होते. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. मिड ऑफ मध्ये थ्रो करण्याआधी एकच धाव. धाबा झाले तर 46 धाबा. सर्व काही व्यवस्थित घडतंय, चाललंय. फलंदाजी करणारी टीम सुद्धा चांगला खेळ दाखवतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा सुद्धा चांगलं वर्क पाहायला मिळतोय. 46-42. स्ट्रेट टू द बॉलर. हा डॉट बॉल म्हणजेच अजून धावफलक जर आपण बघितला तर आय थिंक करेक्शन 47 इज द स्कोर. फुल पिच बॉल होता. लेग स्टंपच्या दिशेने हा चेंडू होता. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव मिळेल आणि याच बरोबर जणू काही त्या ठिकाणी एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. हलका सा चेंडू लगेचच क्षेत्ररक्षकाला चकून बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धावा झालेल्या आहेत त्या 51 धावा 51. 50 धावा क्षमस्व. डिजिटल स्कोर अपडेटर आम्हाला सांगतात की 50 धावा झालेत. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील काय? त्याने हा झेल ड्रॉप केलाय. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. धावसंख्या 4 ने आकार देतोय. 5 षटक समाप्त झालेत आणि धावा आहे धावफलकावर ते 54-54. डिजिटल स्कोर अपडेटर आम्हाला जी माहिती देत आहेत ती अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. 54 धावा. डिजिटल स्कोर अपडेटर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 54 धावा झालेत.
यावेळेला या शेवटच्या षटकामध्ये हा डॉट बॉल. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज बघतोय कौस्तुभ. कौस्तुभ मंदारने चांगला फटका खेचला. मेडॉनच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाताना पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला चार्ज केले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मिळतील धावा 6. षटकार. दोन गडी बाद. धावसंख्या धावपळकर 64. 64. पुढचा बॉल. यावेळेला लेग स्टंपच्या वरून चेंडू कदाचित गेला असावा. त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. पुढचा बॉल कोवटप्पाचा चेंडू होता. हा डॉट बॉल आलाय. म्हणजेच या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत आणि स्कोअर बोर्ड आम्हाला दर्शवतोय 64 धाबा. नंतर आपण ती माहिती देऊया. बॅटशी लिडिंग एज लागले. आतील कडा चाटून हा चेंडू गेलाय. शॉर्ट फाईनल क्षेत्रात एकदा मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत आणि मला असं वाटतं की आता ही दुसरी धाव पळून पूर्ण होईल. याच बरोबर पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फलकावर त्या 66. बघूया करेक्शन करून ते किती होतात. 66 धाबा झाल्यात. 2 गडी बाद 66. थोड्याच वेळात ते टार्गेट बद्दल आम्ही माहिती देणार आहोत. तत्पूर्वी टॉस साठी ओरकुट बॉईज आणि उर्वी फायटर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने येतील. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने या. आपण टॉस करणार आहोत. ओरकुट बॉईज आणि उर्वी फायटर्स
उरकुट बॉईज आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय उर्वी फायटर्स या टीमला कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट .in चे एका बाजूला आहेत कौशल आणि दुसऱ्या बाजूला हर्षल आणि कौशल. राजन कुमार संखे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड इज अ कॉल्ड आणि या ठिकाणी हा छापा झाला. मी राजन संखे साहेबांना विनंती करेन दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया कारण यावेळेला टॉस झालेल्या उर्वी फायटर्स टीम पहिलाच मॅच खेळत आहेत. पहिलाच मॅच आपण खेळत आहेत आणि पहिल्याच मॅच मध्ये आपलं डिसिजन काय असेल? बॉलिंग करणार आम्ही. कशी तयारी केली या BPL ची? कारण हे दुसरंच पर्व आहे मुंबई वंजारी प्रीमियर लीगचं. तर तुमचा खेळ कसा बहरेल, कसा सराव केला या स्पर्धेकरता? सराव करता काय आहेत, सगळेच जे खेळाडू आहेत ते रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत, वेगवेगळे टुर्नामेंट खेळत आहेत. तर बघूया आता ग्राउंडवर जाऊया आणि बघूया कसं जेलिंग होतं आणि कसं पिच रिॲक्ट करते आणि अकॉर्डिंगली स्ट्रॅटेजी आम्ही डिसाईड करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला समोरच्या टीमने. हर्षल बॅटिंग करायचं. पहिला मॅच फार महत्वाचा होता. पहिला मॅच तुम्ही तो गमावला आणि आता ह्या मॅच करता काय तयारी? काय मॅच पराभवाच्या छायेत गेल्यानंतर काय टीम मिटिंग झाली? काय बदलाव असेल टीम मध्ये? लास्ट मॅचमध्ये आमचे थोडे प्लेयर उशिराने आले, पण जे उशिरा आले त्यांचं असं म्हणणं आहे की ही मॅच आम्ही कुठल्याही परिस्थितीत सिंगल हँडेडली जिंकून देणार. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार. दोन्ही टीममधली कुठलीही टीम जरी जिंकली तरी समाज जिंकला ही आमची संघभावना आहे. पण ही मॅच आम्ही जवळपास 60 ते 70चं टार्गेट देणार आहोत आणि नंतर आमची बॉलिंग स्टेज चेक करणार आहोत. अपोजिट टीमला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पण खूप खेळ चांगला करावा दोन्ही आणि चांगला खेळ पाहायला मिळेल ही इच्छा. थँक्यू. दुसरं म्हणजे असं तुमचा एक प्लस पॉईंट असा असेल की तुम्ही आता या खेळपट्टीवर तुम्ही खेळलात, तो नव्याने संघ आहे म्हणजेच खेळपट्टीचा फायदा आता फलंदाजी करताना तुमच्या टीमला होऊ शकतो. हो एकदम 100% बाब. आम्ही सकाळच्या सत्रात जेव्हा सुरुवात केली तेव्हा पिच थोडंसं ओलसर होतं, त्यामुळे बॉल थांबून येत होता, त्यामुळे बॅटिंगला थोडी अडचण आली. तरी पण आमच्यापैकी अथर्व संख्या यांनी खूप छान बॅटिंग केली. माझी इच्छा आहे तरी पुन्हा अशीच बॅटिंग करावी आणि टीमला जिंकून द्यावं. उर्वी फायटर्स टीमच्या कॅप्टनला आणखीन एक प्रश्न आपण करूया. आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलं? महिला क्रिकेटपटू सुद्धा खेळताना दिसलं, त्यांच्याकरता सुद्धा स्पर्धा ठेवल्या, त्यांच्या टीम सुद्धा या ठिकाणी खेळत आहेत. आयोजन तर एकदमच सुंदर आहे. सर्व खेळाडूंना जे आपण जे क्रिकेटसाठी जे योगदान करत आहेत समाज, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा माझी. आणि असंच हे कार्यक्रम पार पडत राहो दरवर्षी आणि दरवर्षी असं सुंदर कार्यक्रम होत राहो हीच माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा असेल. टॉस झालेला आहे आणि टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे उर्वी फायटर्स टीमचे कॅप्टन कौशल यांनी टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते उरकुट बॉईज टीमला. उरकुट बॉईज टीम करता फार महत्वाची लढत असेल. थेट आम्ही वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काही वेळातच तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी आपण बघत राहा, पाहत राहा मुंबई वंजारी प्रीमियर लीग 2026. स्टील स्टे ट्यून ऑन www.tenniscricket.in. थँक यू कॅमेरामॅन. .68 इज द टार्गेट. 68 धावसंख्येचं टार्गेट असेल आणि पाठलाग करण्याकरता पहिला गोलंदाज कोण असेल आणि 2 बॅटर कोण असेल याची अपडेट्स आपण घेऊया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण जर एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी पाठवला ना तर मग अपडेट चांगल्या प्रकारे होत आहेत. त्यामुळेच कॉमेंट्री बॉक्स हा खेळाडू कक्षा लगतच आहे. एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या दोन्ही टीमने. स्ट्रायकिंग कडे देव. देव आणि कुणाल हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. बघूया टॉस जिंकून कुणाल जे कॅप्टन आहेत त्यांनी निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा.
बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात होतं ते सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमला. म्हणूनच आता देव स्ट्रायकिंगकडे, कुणाल नॉन स्ट्रायकिंगकडे आणि पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेत. विकट पाटील 68 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिलं षटक, मोठी जबाबदारी. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. टायमर इज ऑन. 12:59 या षटकातील पहिला बॉल पडतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. विकट पाटील म्हटलं तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, IPLचं एका पर्वामध्ये त्यांना आपण पाहिलं होतं जो सिनेमा या वाहिनीवर धावतं समालोचन करताना. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला मिडऑन क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळाली. एका धावेने खातं उघडलं देवने. संघाची धावसंख्या आहे ती 1 धावा. 1 रन्स. फिल्डिंग मध्ये बदलाव करतायत विकेट किपर दर्शवत आहेत, कारण 80% जबाबदारी ही यष्टी रक्षक काची असते आणि त्या जबाबदारीने त्यांचा खेळ सुद्धा तितकाच बहरत असतो. गायडन्स देत असत आपल्या खेळाडूंना. आता कुणाल स्कोअर ऑफ द विकेट खेळतायत. एका धावेने त्याने सुद्धा आपलं अकाउंट ओपन केले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे. धावफलकावरती 2 धावा. www.tenniscricket.in क्रिकेटमधील पहिली अशी यूट्यूब वाहिनी जिने थेट प्रक्षेपण केलं. संतोष नाणेकर यांचा कौतुक असेल. CEO आहेत www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीचे. आणि त्याच्यानंतर मग अनेक यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली. सध्या क्रेज आपल्याला बघायला मिळतोय www.tenniscricket.in ची 70 डिका स्पोर्ट्स. अनेक काही अशा यूट्यूब वाहिन्या आहेत ज्या थेट प्रक्षेपण करतात. साता समुद्रा पलीकडे क्रिकेटपटूंना सर्वप्रथम कोणत्या यूट्यूब वाहिनीने नेलं असेल तर ती आहे www.tenniscricket.in ही यूट्यूब वाहिनी. आता बॅटरने ऑन साईडला कोण काढलं या चेंडूला. एका धाब्याची भर होतोय. धावफलक पुढे वाढत असताना एक धाव फार महत्वाची आहे. एक धाव फार मोलाची आहे आणि सध्या मोलाची गोलंदाजी करतायत गोलंदाज विकट पाटील. चार धाबा धाव फलकावर. स्ट्रायकिंगकडे मिस्टर देव. जागा बनवून खायचं होतं. एका पायावर वजन दिलं होतं. फलंदाजी ते होताना दिसत नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 4 धाबा. बिनबाद 4. पलटवार करायची गरज आहे, कारण उर्वरित 30 बॉलमध्ये जिंकण्याकरता जे लक्ष्य आहे ते 64 धावसंख्येचं. 30 मध्ये पाहिजेत 64 धाबा. 64 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल. 30 मध्ये 64 धावांची गरज आहे. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगले स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर समाजामधून मेहनतीच्या बळावर पुढे आलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या व्यक्तींचा आपण उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. मॅनेजमेंट टीमचा सुद्धा उल्लेख आपण करणार आहोत. जशी माहिती मिळेल तशी त्या मॅनेजमेंट टीमचा उल्लेख या ठिकाणी केला जाईल आणि ती माहिती आमच्यापर्यंत निखिलचे संकेत सर पोहोचवतील. कॅमेरामॅन निखिल, संदीप, ऑपरेटर दिशांत यांचं सुद्धा चांगलं वर्क होतोय. यावेळेला व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतोय. आशिष स्लॉक केलाय ओव्हर पिच बॉलला. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. षटकाराची मदत मिळाली. धाव संख्या 6 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 10. 11 धाबा. स्कोर मूव्स ऑन 11. 11 धाबा. टार्गेट आहे 68 या धावसंख्येचं आणि 11 धाव बनल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुढचा बॉल. समोर फलंदाज आहेत कुणाल. आशिषला डावपेच आखावे लागतील. मॅच मध्ये वापसी करायची असेल तर
कारण विकेट सुद्धा घ्यावे लागतील. विकेट पाटीलचं पहिलं षटक आपण बघितलं तर फक्त 4 धाव संख्येचं होतं. हलक्या हाताने आडवा बॅटचा वापर करत मिड विकेट मध्ये चेंडूला ढकलून दिला. एकदा माली कुणालला. देव आता स्ट्रायकिंग कडे येतोय. धाबा झाल्यात त्या 12 धाबा. 68 धावसंख्येचा पाठला करत असताना 12. आशिष आपला अनुभव पणाला लावतात. आपल्याकडे जमा असलेली ज्ञानाची शिदोरी ते यावेळेला वापरतील. संघ मालक म्हणून चांगला योगदान राहिले बऱ्याचशा व्यक्तींचं. यावेळेला व्हाईट बॉल, व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेनिशी धाबा झाल्या आहेत ते 13 धाबा. स्कोर मोज ऑन 13. 13 धाबा. पुढचा बॉल स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये, कुणी क्षेत्ररक्षक नाही. 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. आलाय आलाय VPL चौकार. कडक फटका होता बॅटर देव याच्या बॅट मधून. आणि धावसंख्या 4 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 17 धाबा. स्कोर इज 17. धावसंख्या 17. पुढचा बॉल आता उंचावरून खेळले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 23 धाबा. 23. चांगली झेप घेतलं. 68 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करायचा आहे आणि धाबा झाले ते 23 धाबा. फुल टॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकाराने वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. धावसंख्या आता पोहोचली 29 वर. काय ही डील होतोय आता. असं वाटू लागले की देवावर देव प्रसन्न आहे. डील तो षटकार आणि चौकारांशी करतोय. स्कोर मोज ऑन 29. 29 बिनबाद. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे त्यामुळेच पंचांचे हात सुद्धा बाहेर निघतायत. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धाबा झाले आहेत ते 30 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाबा येत आहेत. प्रेशर मधून बाहेर पडावं लागेल आशिषला. बाजू बदलून आलेत ते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्याकरता सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लावली. एक्स्ट्रा पॉवर मिळवले 4 धावा. चौकाराची मदत मिळाली. धाव संख्या 33. 34. धाव संख्या पोहोचली ती 34 वर. षटक संपलंय का. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ते 34 धाबा. 34 रन्स. 34 धाबा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 34 पाहिजेत. 24 बॉल मध्ये 34 धाबांची आवश्यकता आहे. बघूया. 24 मध्ये 34 पाहिजेत. लेफ्ट आर्मचा मारा आहे. अहो कोवटामध्ये चेंडू होता. नो लुक स्ट्रोक. 1 अंडर स्ट्रोक. विकेट मिळवली. विकेट पाटील. विकेटने मॅचला आणण्याचा प्रयत्न केला. निकट विकेटला मिळाली सफलता. 34 वर हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 34.
नवीन बॅटर आता बघूया कोण गेलेत. कौशल आम्हाला माहिती देतील नवीन बॅटर बद्दल. हु इज द बॅटर? रिंकू. नवीन बॅटर आता रिंकू गेलेत. याआधी आपण बघितलं तर कुणाल हा खेळाडूला बाद होताना आता रिंकू गेलाय देवला साथ देण्याकरता. आणि रिंकूची साथ कशी लाभेल याबद्दल आपण माहिती देणार आहोत. बिग स्ट्रोक, मोठा फटका खेचला, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार, षटकारण्याच्या धावसंख्येला येतो आकार. आणि आता धावफलक पुढे गेलं. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. स्कोर किती झाला? स्कोर हाफ ट्रॅकर चेंडू होता. षटकारानंतर थोडीशी चांगली वापसी होतं. आमचे स्कोरर त्या ठिकाणी चर्चा करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एकूण धावसंख्येबद्दल चर्चा आपण करूया. हाऊ मेनी रन्स ऑन द बोर्ड? अपडेटसाठी दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर हवा असतो जो कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाही. त्यामुळे कधी कधी अपडेटर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो. बघूया काय अपडेट्स येतात एकूण धावसंख्येबद्दल. हाऊ मेनी स्कोर, हाऊ मेनी रन्स? दोन पूर्णांक 4 बॉलच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झाली आहे ते 41, 41. व्हाईट बॉलचा इशारा. टार्गेट आहे 68 या धावसंख्येचं. 41 झालेत, 41 रन्स. बघूया मॉन्टी हे सुद्धा एक चांगले उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहेत. चांगला खेळ पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्याकडून अपेक्षित होता. विकेट पाटील चांगली मेहनत आपल्या टीम करता स्वतः संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 41 धावा. नव्याने आलेला बॅटर रिंकू त्या ठिकाणी निरीक्षण करतायत. पुन्हा व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 42, 42. 42 धावा झालेत. जिंकण्याकरता 26 धावा पाहिजेत अजून. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाताना डीप मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग झाली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्या त्या 43 धावा, 43 धावा तर येत आहेत. सुरुवातीला षटकार चौकार आले आणि त्याचा फायदा होतोय. प्रेशर सुरुवातीपासूनच बनवलं प्रत्युत्तर देणाऱ्या या टीमने.
तिसरं षटक. पुढचा बॉल स्विंग वन मिस आणि याच बरोबर विकेटचं पतन झालं. परत जावं लागतं बॅटर देवला. फलंदाजी करणाऱ्या टीमला हा दुसरा धक्का लागलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धाव फलकावर 43-43. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा 43. नवीन बॅटर आता देव ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर त्याच्या जागेवर खेळण्याकरता नवीन बॅटर गेला ज्याचं नाव आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. न्यू बॅटर इन वैभव. नवीन फलंदाज वैभव आला. 3 षटकांमध्ये 43 बनलेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धाबांची आवश्यकता आहे. 18 मध्ये पाहिजेत 25. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मॉन्टी. 18 मध्ये 25 ची आवश्यकता. विकेट पाटीलने आपला 2 षटकांचा कोटा पूर्ण केलाय. संघ मालक म्हणून त्यांची सुद्धा जीवातोड मेहनत राहिली. वंजारी समाजाचं हे अनमोल रत्न आहे जे चमकताना दिसलं आपल्याला. कारण जिथे पैसा आहे सर्व काही आहे अशा मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना समालोचनाची संधी मिळाली होती. 1 वर्ष गाजवलं त्याने. मंत्रमुग्ध करणारी त्यांची वाणी आपण पाहिलं. सुस्वभाव नेहमीच राहिला विकेट पाटील यांचा आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती मागच्या 3 वर्षापूर्वी. आज सुद्धा त्यांच्यासोबत बरीचशी चर्चा केली. प्राऊड फील होता. राष्ट्रीय मॅचेसचा अनुभव होता परंतु IPL मध्ये समालोचन करणारे समालोचकांसोबत चर्चा करणं ही आमच्याकरता फार मोठी गोष्ट आणि त्यांची टीम या ठिकाणी लढतोय. आता 2 धावा मिळाल्या बॅटरला. 2 धावांची मदत मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाले तर 45. जिंकण्याकरता पाहिजेत अजून 23 धाबा. स्कोर मोज ऑन 45. स्ट्राईकिंग कडे बॅटर मिस्टर रिंकू. स्कोर ऑफ द विकेट. चांगला गॅप शोधलाय कारण या आधीच मोठे फटके आले त्यामुळेच गॅप मध्ये फटकेबाजी करूनच संघाला विजय मिळवून द्यावा लागेल हे ध्यानात आहे बॅटरच्या. धावसंख्या 46. प्रत्येक चेंडू मागे धाव फलक वाढतोय. 68चं टार्गेट होतं. अडोबॅटचा वापर केलाय. चेंडू जातो स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मॉन्टीने आपला फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव ते रोखू शकले नाहीत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा झाले आहेत ते 47 धाबा 47 रन्स. मॉन्टी 4थं षटक टाकतायत. अनुभव आहे. अनुभवाचा वापर झाला पाहिजे. मेहनत करतायत. मैदानाच्या आतमध्ये मेहनतीशिवाय काही नाही. मैदानाच्या आत असो मैदानाच्या बाहेर सुद्धा मेहनत आपल्या परिवाराकरता करावी लागते. आपला भवितव्याकरता करावी लागते. इथे आता 1 धाव मिळाली. रिंकू आणि बॅटर आहेत मिस्टर वैभव. धावा झाले आहेत ते 48. चांगला अपडेट्स आमचे डिजिटल स्कोर अपडेटर पोहोचवतात. 48 धाबा. यावेळेला चेंडू हवेत आहे. आडव्या बॅटचा वापर होता. 1 धाव मिळाली. मॉन्टीच्या या चेंडूवर 2री धाव मिळेल काय? आणि इथे परत जावं लागतं रिंकू या बॅटरला. रिंकू गेलाय परत. 1 धाव मिळाली. एका धाब्याची धाबा झाले आहेत ते 49. 3 गडी बाद. धावसंख्या 49 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता कौस्तुभ. नवीन फलंदाज कौस्तुभ गेला. ही सफलता मिळाल्यानंतर विकेट पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत का सध्या तरी
जो प्रेशर आहे त्यांच्यावर, विकेट पाटील आणि त्यांच्या टीमवर, त्या प्रेशरमधून ते बाहेर पडतील का? ऑफ स्टंबर शपल क्रॉस होऊन बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलं. एकच धाव, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, म्हणजेच प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. 50 धावा पूर्ण होत आहेत. नवीन बॅटर कोसुबला आपण पाहिलं, या 50 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 4 ची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखवा 68 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा झाल्या आहेत त्या 50. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 18 धावा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 18 धावांची गरज आहे. 12 मध्ये 18 धावा होतील की नाही शंका निर्माण झालं. रोखण्याकरता रणनीती पाहिजे, चांगली गोलंदाजी पाहिजे, कारण क्रिकेट हा एकट्यामुळे कधीच नसतो, एकत्रित यायला पाहिजे. एकत्रित आल्यानंतर सुरुवात होते, एकत्रित काम केल्यानंतर प्रगती होते आणि सोबत राहिल्यामुळेच लवकर यश मिळत असतं आणि ते लवकर यश मिळवण्याकरता ते प्रयत्न व्हायला पाहिजे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर आता मॉन्टी नंतर कोण ही चर्चा होतं. मॉन्टी नंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. शॉर्ट बॉल मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला पूल केलाय. एक धाव तर मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. ओहो, इथे खराब थ्रो फायदा उचललाय. दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होत, दुसरी धाव पळून पूर्ण आणि आता ही तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होत. धाव संख्या 3 पुढे जातोय. धाबा झालेल्या आहेत त्या 53 धाबा, 53. गोलंदाजी मार्गावर आल्हाद आलाय. धावसंख्या झाली आहे ती 53, 53. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अजूनही आता 15 धावा पाहिजेत उरलेल्या 11 बॉल मध्ये. 11 मध्ये पाहिजेत 15 धावा. इक्वेशन आहे या मॅचचं. पहिल्याच बॉलवर 3 धाव पण पूर्ण केल्यात. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी सेट झालेले दिसतात आपल्याला. कोसुब आणि वैभव. कोवटापाच्या चेंडूला खोदून काढलाय. मिडॉन क्षेत्रात चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय बघूया. ओहो, दुसरी धाव घेताना नाहक हा प्रयत्न केला. विकेटचं पतन होतं. मॉन्टी याचा चांगला थ्रो आणि विकेट मिळाली. 4 गडी बाद. धावा झाले आहेत ते 54 धावा 4 गडी बाद. 14 पाहिजेत. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 10 मध्ये 14. पहिलाच मॅच दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत. दोन्ही संघांचे जर आपण विचार केला तर या दुसऱ्या पर्वामध्ये प्रथमताच लढत आहेत. सिर्फ एंजॉर रॉयल्स टीमने पहिल्या इनिंग मध्ये 67 धावा बनवल्या, 68 टार्गेट ठेवलं आणि ते चेस करते भाई. आता चांगली गोडदोड विजयाच्या दिशेने वाटचाल प्रत्युत्तर देणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयास पॅन्थर्स टीम, या टीमला जिंकण्याकरता जे टार्गेट होता आता व्हाईट बॉलचा इशारा. प्रयास पॅन्थर्स वर्सेस सिर्फ एंजॉय रॉयल्स. सिर्फ एंजॉय रॉयल्स टीमने 68 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलं. स्विंग अँड मिस आता थोडंसं मागे ठेवलं होतं. यावेळेला चेंडूंमध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन दिसलं. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली 55 वर 4 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 4.3 बॉलच्या समाप्तीनंतर
म्हणजेच आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 13 धाबांची गरज आहे. 9 मध्ये 13, 9 मध्ये पाहिजे 13 धाबा प्रयास पॅन्थर्स टीमला. फुल पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज आल्हाद आपल्या फलुत्रीमध्ये चेंडूला अडवत आहेत. धाव घेण्याची संधी मिळत नाही बॅटरला. दबाव दडपण वाढलंय. खरं तर क्रिकेटचं मैदान असल्यावर त्या मैदानावर दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. दबाव नसला पाहिजे. क्रॉस बॅटने खेळलं जातंय. एक सोटी धाव घेताना ही सुद्धा सफलता मिळाली. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. म्हणजेच आता काय झालंय स्थिती, ह्या लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद धाबा आहेत धाव फलकावर, त्या 55 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती देऊया. म्हणजेच अजून आम्हाला स्कोरर सांगतात की आता 7 बॉल शिल्लक आहेत. हे स्कोरर शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. 7 मध्ये किती पाहिजेत याची माहिती आपण देऊया. स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. 7 बॉल आणि 13ची गरज आहे. 7 मध्ये 13, 7 मध्ये 13 पाहिजेत. 55 झालेत. 7 मध्ये 13. धावसंख्या आपण बघतोय. चं टार्गेट होतं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 55. 5 गडी बाद 55 झालेत. म्हणजेच अजूनही 13 धाबांची गरज आहे. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7-13, 7 बॉल 13ची आवश्यकता. नवीन बॅटर खेळण्याकरता सुदीप, नो बॅटर सुदीप गेलेत. 7 मध्ये 13 पाहिजे. 13 धावा 7 बॉल मध्ये. काय या मॅच मध्ये रंग भरण्याचे काम फलंदाज करतील. गोलंदाजाने चांगली वापसी केलंय. सूरपेंजा रॉयल्स टीमचे कॅप्टन म्हटलं होतं की आमच्याकरता आनंदाची बातमी अशी की आम्ही प्रत्येक वर्षी एन्जॉय करतोय या स्पर्धेला. म्हणूनच आता अल्लादचा हा चेंडू या मॅचची दिशा ठरवेल की हा मॅच नेमका कोणत्या दिशेने वळताना दिसेल. सात मध्ये 13. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. गॅप मध्ये चेंडूला टाकलंय. खाऊ कॉर्नर च्या दिशेने. आणि बघूया नेमकं काय घडलंय. दॅट्स 4 रन्स. पंचांचा इशारा आला. दॅट्स 4 रन्स. चौकाराच्या मदतीने आपण धावफलक बघूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. एकूण धावसंख्या झाली आहे ती 59. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9ची आवश्यकता. 6 मध्ये पाहिजेत 9. सोरा इंडियन्स टीमचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये जातात. तिथे चर्चा करत आहेत. तुषार संखे एक अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, संघ मालक, सफल उद्योजक म्हणून मैदानाच्या आतमध्ये जाताना त्यांना आपण बघतोय.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 9. येस अंपायर्स कॉल्स. अंपायर्स कॉल्स. अंपायर कॉल्स. तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील. थर्ड अंपायर बाउंड्री चेक करनी है आपको. अंपायर्स कॉल से बाउंड्री चेक करनी है आपको. ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागेल कारण कॅमेरामध्ये ते कैद झालेलं नाही ते दृश्य. ऑन फील्ड डिसिजन मॅनेजमेंट टीम त्या ठिकाणी लक्ष द्या. तुषार सर कॅमेरा वर्क दिसत नाही. ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागेल. तुषार सर हवं तर चेक करावा. येस डिसिजन काय आहे. 6 मध्ये 9. दॅट्स अ 4. थँक्यू सो मच विकेट पाटील. डिसिप्लिन पाहायला मिळालं. प्रामाणिकपणाने सांगितलं की आपल्या समाजाच्या हितार्थ आपण ही स्पर्धा भरवतोय. त्यामुळेच या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली आणि धावा झाल्या ते 59. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये पाहिजेत 9.
6 मध्ये पाहिजेत 9. कॅमेरामॅन मैदानाच्या चोहो बाजूने आपण त्या ठिकाणी कॅमेरा फिरवत जा, जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही. तुषारचे संख्या नेहमीच अग्रेसिव्ह असतात, तर प्रत्येक ठिकाणी त्यांचं आपण बघितलं. स्पष्ट बघता म्हणून तुषार संख्येसर या ठिकाणी बघतायत आणि सध्या तरी 2 कॅमेऱ्या सहित या स्पर्धेला आपण बघतोय आणि कॅमेरा वर्क सध्या चांगलं होतं, कारण सर्वच दृश्य हे कॅप्चर करणं 2 कॅमेरा सहित कठीण असं, तरी सुद्धा चांगलं वर्क होतोय. www.tenniscricket.in CEO आहेत संतोषजी नामेकर, आमचे चांगले मित्र. आत वळणारा बॉल होता. 6 मध्ये 9 ची गरज होती. मॉन्टी गोलंदाजी मार्गावर पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 60. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये पाहिजेत 8. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजेत 8. 5 मध्ये 8. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. मॉन्टीचा खराब बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली ती 61. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये पाहिजेत आता 7. 5 मध्ये 7. मॅच होता कुठे आणि मॅच आणलाय कुठे. शेवटचा तो चौकार फार महत्वाचा ठरलाय आणि थोडस लक फॅक्टर पाहायला मिळाला प्रत्युत्तर देणाऱ्या टीमच्या बाजूने. ओहो, वळणदार चेंडू होता. हात वळणारा बॉल होता. यावेळेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करतायत, परततायत आपल्या मार्गावर. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये पाहिजेत 7. दबाव दडपण वाढवण्याकरता योग्य ते दिशेने गोलंदाजी होतोय. ऑफ कटर, लेग कटर दोन्ही मारा करतायत. ऑफ ब्रेकचा मारा पाहायला मिळाला होता याआधी. पुन्हा एकदा आत वळणारा बॉल. गुड लाईन अँड लेन. डॉट बॉल. आता मात्र वर चष्मा, डोकं वर काढलंय सिर्फ इंजॉय रॉयल्स टीमने. 3 मध्ये पाहिजेत 7. मेहनत करावी लागेल. 3 मध्ये 7 पाहिजे. आता 2 मध्ये 7. डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था सुद्धा झालेली आहे. जे कोणी या ठिकाणी असतील त्यांना सर्वांनाच विनंती करतोय आपण भोजनाचा आस्वाद घ्या. तुषारचे संकेत सरांनी आमच्यापर्यंत माहिती दिलं. भोजनाची व्यवस्था झाल्या. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धावांची गरज आहे. मॉन्टी यांनी समोरच्या टीमची वाजवली घंटी. 2 मध्ये 7. आडवाटचा वापर केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहेत तिथे. एक धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतील काय? ओहो ओहो, एकच धाव. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6. मला वाटते 11 मध्ये जास्त खुश आहेत ते मॉन्टी. विकेट पाटील यांचा विश्वास कुठेतरी परत आणतोय या मॅच मध्ये त्यांच्या टीमला. एकामध्ये पाहिजे 6. स्ट्राईक इन कडे आपण बॅटर बघतोय. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे निमेश. 1 मध्ये 6. गोल्डन षटकार ठोकायची वेळ आले. यश हा स्ट्राईक इन कडे आहे. म्हणूनच आम्ही सांगत असतो की पहिल्या चेंडू पासून तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायला हवा. ओहो, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. थोडेसे कमी पडलेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. कॉंग्रॅच्युलेशन सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीम. मॅच त्यांनी जिंकलाय. वेल डन, वेल प्लेड. तेजस मोरे कुठे असतील तर इथं संपर्क साधा. तेजस मोरे, कॉंग्रॅच्युलेशन. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमने मॅचला जिंकलं. आताचा होणारा मॅच ओरकुट बॉईज वर्सेस उर्वी